तर मंडळी, आज मी एक नवीन केकची व्हिडिओ घेऊन आलेली आहे। तर ही व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबवरती, फेसबुकवर, गुगलवर कुठेच तुम्हाला ही व्हिडिओ मिळणार नाही, अशी ही व्हिडिओ मी आज तयार केलेली आहे। तर आता ही व्हिडिओ कसली आहे हे तुमच्या लक्षात आलंच असेल। जर ज्याला ओळखता आलं नाही तर त्याच्यासाठी मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे। तर बघा मंडळी, ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, म्हणजे ही मी थीम कोणती वापरलेली आहे तर हे तुमच्या लक्षात येईल। तर बघा, आता इथे घेतलेला आहे मी 200 ग्रॅम प्रीमिक्स आणि आपल्याला अर्धा किलोचा केक इथे तयार करायचा आहे। तर आता ही जे थीम आहे आपली, तर हा थीमचा जो फोटो तुम्ही बघितला तर हा फोटो आपल्याला स्क्वेअरमध्येच लावायचा आहे। तर हा आपला फोटो केक होणार आहे। तर त्यासाठी आपल्याला स्क्वेअरमध्ये केक हा तयार करावा लागेल। तर आता इथे घेतलेलं आहे मी गुडरिच कंपनीचं प्रीमिक्स। तर नेहमी ह्या कंपनीचं प्रीमिक्स बनवूनच मी केक नेहमी तयार करत असते। तर आता या केकचे आपल्याला 3 कट करायचे आहे। तर बघा मंडळी, आता हा जो केक आहे तर हा केक मी गॅसवरती बेक करते। माझ्याकडे ओव्हन वगैरे काहीच नाही आहे। तर आपला हा केक गॅसवरती बेक होतो आणि बघा किती छान त्याला जाळी आलेली आहे। तर असे 3 लेअरमध्ये आपल्याला हा केक इथे कट करून घ्यायचा आहे। आणि बघा, तुम्हाला जर राऊंड शेपमध्ये करायचा असेल तर तुम्ही ही जी थीम जेव्हा तयार कराल तर जेव्हा आपण ती प्रिंट काढतो तर त्यावेळेस त्यांना सांगायचं की आम्हाला हा केक राऊंड शेपमध्ये करायचा आहे। तर त्याप्रमाणे आपल्याला ती जी प्रिंट आहे तर ती काढून देतात। तर बघा, आता 3 कट आपले ह्या केकची इथे झालेले आहे। तर छान आपला केक हा बेक झालेला आहे आणि एकदम सॉफ्ट आपला हा केक इथे तयार झालेला आहे। तर आता ही जी खालची बाजू आहे तर ही खालची जी बाजू आहे ती आपल्याला वरती ठेवायची आहे 3ऱ्या नंबरला, आणि जी मधली जी बाजू आहे तर ती आपल्याला खाली ठेवायची आहे। आणि हा पूर्ण केक आपल्याला शुगर सिरपने सोक करून घ्यायचा आहे। तर बघा, कोणताही केक तयार करताना आपल्याला शुगर सिरप हे टाकावंच लागतं, त्याशिवाय आपला हा जो केक आहे तर हा मॉइस्ट होत नाही। तर पूर्ण चारी बाजूनं आपल्याला हे जे शुगर सिरप आहे तर याच्यावरती हे सोक करून घ्यायचं आहे। तर मंडळी, आता माझ्या चॅनलवर मी बऱ्याच अशा केकच्या व्हिडिओ अपलोड केलेले आहे। तुम्हाला जर त्या व्हिडिओ बघायच्या असेल तुम्ही चॅनलवर जाऊन माझ्या व्हिडिओ चेक करू शकता। तर आता इथे घेतलेलं आहे मी ट्रोपोलाइट कंपनीचं क्रीम। तर आता आपल्याला हे जे क्रीम आहे हे सुद्धा आपल्याला चांगल्या कंपनीचं इथे वापरायचं आहे, कारण कंपनी जर आपल्या क्रीमची चांगली नसली तर आपल्या केकची टेस्ट सुद्धा चांगली येत नाही। पण ट्रोपोलाइट ही जी कंपनी आहे क्रीममध्ये तर ही अतिशय उत्तम आहे। तर अशा प्रकारच्या बऱ्याच कंपन्या आलेल्या आहेत, तर त्या कंपनीचे क्रीम तुम्ही वापरले तरी चालतील। तर आता चारी बाजूनं आपल्याला हा जो क्रीम आहे तो छान असा स्प्रेड करून घ्यायचा आहे। तर बघा मंडळी, आता हे जी क्रीम आहे तर ही क्रीम माझी छान अशी फेटलेली आहे। तर ही क्रीम सुद्धा आपली फ्रेश पाहिजे। ही जर आपण जुनी क्रीम वगैरे वापरली तर आपली ही क्रीम आहे तर ही अशी प्लेन होत नाही। तर आता ही पूर्ण क्रीम लावून झाल्यानंतर आता इथे घेतलेलं आहे मी कुल्फी फालुदा। तर आता आपल्याला बनवायचा इथे कुल्फी फालुदा फ्लेवरचा केक बनवायचा आहे। तर हा जो फालुदा फ्लेवरचा केक आहे तर हा याची टेस्ट अतिशय छान लागते। तर तुम्ही घरी नक्की एकदा ट्राय करा, खूप सुंदर टेस्ट आहे याची। आणि यामध्ये जो फालुदा आहे तर तो फालुदा पण छान लागतो। तर आता हे जो आपण क्रीम टाकलेला आहे आणि वरती जो फालुदा आहे कुल्फी फालुदा, तर तो पूर्ण आपल्याला इथे स्प्रेड करून घ्यायचा आहे चारी बाजूने। तर मंडळी, तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आता हे पूर्ण इथे लावून झाल्यानंतर जी सेकंड नंबरची जी आपली लेयर आहे तर ती आपल्याला इथे ठेवायची आहे। तर बघा, आता ह्या जो केक आहे तर हा अतिशय सुंदर आपला केक होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की ही थीम मी काय वापरली आहे इथे। तर आता ही सर्वात वरची जी लेयर होती तर ती लेयर मी मध्ये ठेवलेली आहे। आणि बघा, आता हे 3ऱ्या नंबरला मी सर्वात खाली आपली जी लेयर होती केकची तर ती वरून ठेवलेली आहे। याने काय होतं, आपल्या ह्या ज्या केकची जी लेवल आहे तर ती समांतर होते, म्हणून आपण खालची जी आपल्या केकची लेयर असते ती आपण सर्वात वरती ठेवायची, टॉपवरती। तर आता याला सुद्धा आपण छान असं क्रीमने पूर्ण कव्हर करून घेणार आहोत। तर मंडळी, आता ही माझी थोडी व्हिडिओ इथे स्किप झालेली आहे, पण काही हरकत नाही। तुम्हाला माझा हा केक पाहिल्यानंतर लक्षात येईल की हा केक मी कसा बनवला आहे ते। तर बघा, आता चारी बाजूने आपल्याला हे पूर्ण क्रीम इथे स्प्रेड करून घ्यायची आहे। तर आता ही क्रीम पूर्ण स्प्रेड झाल्यानंतर या केकला मी पूर्ण क्रीमने कव्हर करून घेतलेला आहे। तर मंडळी, आता हा जो स्क्वेअरचा आपण केक बनवतो तर याला थोडं आपल्याला
क्रीम असा स्प्रेड करायला थोडा त्रास होतो, पण जो राऊंडमध्ये जो केक आहे तर तो एकदम लवकरही आपला तयार होतो आणि त्याला एवढी आपल्याला त्रास पण होत नाही. तर मंडळी बघा, आता इथे चारी बाजूनं क्रीम मी छान असा स्प्रेड करून घेतलेला आहे. तर मंडळी तुम्हाला आता इथे मी सांगते हे आपण कोणती थीम इथे तयार करणार आहोत. तर बघा, आपलं बाळ जेव्हा जन्माला येतं तर तेव्हा आपण बाळाची 5वीची ही पूजा करतो. तर बघा, ही 5वीची जी पूजा करतो आपण तर ती असते सटवाईची पूजा, सटवीची पूजा. तुम्हाला जे माहीत असेल, जे शब्द असेल तुमच्याजवळ ते शब्द तुम्ही म्हटलं तरी चालेल. तर ही जी सटवी असते तर ही त्या दिवशी आपल्या बाळाच्या कपाळावरती हे भविष्य लिहिते. तर त्या सटवाईचा केक मी इथे बनवलेला आहे. तर बघा, ही मी बरीच व्हिडिओ आपल्या यूट्यूबवरती सर्च केली, कुठेच व्हिडिओ मला मिळाली नाही. पण मी गुगलवरती शोधलं तर मला गुगलवरती हा फोटो मिळाला. तर त्याची मी प्रिंट काढली आणि हा केक इथे तयार केलेला आहे. तर बघा मंडळी, आता ज्यांनी हा केक ऑर्डर केला होता तर त्यांचे फोटोसुद्धा मी इथे दाखवते आहे. तर हे असं त्यांनी सेलिब्रेशन केलेलं होतं. तर त्यांच्या 5व्या दिवसात त्यांच्या मुलाचं पूजा होती सटवाईची, तर त्यांनी हे असं केक कापून सेलिब्रेशन केलेलं होतं. तर हा केक सुरीने कापला नव्हता, तर हा चमच्याने केक कापला होता. तर चला मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.